नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. This is the video lecture number 28 and we're discussing the previous question from the chapter Kinetic Theory of Gases and Radiations. We are discussing the two examples which are consecutive exams. The first one is from the Maharashtra CET 2016 and the second one is from the Maharashtra CET 2017. Okay. बघा दोन्ही आपण न्यूमेरिकल्समध्ये मेयर्स रिलेशन यूज करणार आहे. CP minus CV equals to R, or you can say R equals to CP minus CV, where R belongs to the universal gas constant. CP and CV is nothing but the molar specific heat at constant pressure and constant volume. Okay, बघा या छोट्याशा कॉन्सेप्टवर आपण हे दोन्ही एक्झाम्पल्स अतिशय केअरफुली आपल्याला दोन्ही एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचं आहे. द फर्स्ट सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट, they have given for gas R upon CV is equals to 0.4, where R is a universal gas constant and CV is nothing but the molar specific heat at constant volume. Full stop. The gas is made up of molecules which are, okay, is it monoatomic, is it rigid diatomic, okay, is it non-rigid diatomic, is it polyatomic. Okay, आपण बघा कोणत्या प्रकारचा गॅस आहे तो, इज इट मोनोॲटॉमिक, डायटॉमिक, पॉलिटॉमिक. कशावर डिफाईन करतो आपण? डिग्री ऑफ फ्रीडम. एखाद्या पर्टिक्युलर गॅससाठी जर डिग्री ऑफ फ्रीडम 3 आला तर गॅस इज मोनोॲटॉमिक, 5 आला तर डायटॉमिक, मोर दॅन 5 पॉलिॲटॉमिक. इथं लक्षात. ओके, अशा प्रकारे आपण गॅसेसचे मॉलिक्युल्स काय करतो असतो डिफाईन. कशावरून बेटा? डिग्री ऑफ फ्रीडम. मग आपला इथं टास्क काय राहिला पाहिजे? डिग्री ऑफ फ्रीडम आपण फाइंड आउट केला पाहिजे. काही हरकत नाही. ओके, दे हॅव गिवन R upon CV equals to 0.4, but using the Mayer's relation you have R equals to CP minus CV. So in place of R you can put CP minus CV divided by CV equals to 0.4. Simplify kara algebra. Therefore CP upon CV equals to minus of CV minus CV equals to 0.4. CP upon CV is nothing but the gamma. Okay, this minus 1 equals to 0.4. Therefore gamma equals to minus 1 जर तिकडे गेला तर 1 plus 0.4. Therefore gamma becomes 1.4. आणि तुम्हाला एक माहित आहे, गामा जर 1.4 राहिला तर तो गॅस मॉलिक्युल्स कोणता राहतो बेटा? डायॲटॉमिक, रिजिड डायॲटॉमिक. काय राहतो तो? रिजिड डायॲटॉमिक. ओके, पर तुम्ही आत्ताच सांगितलं आपण डिग्री ऑफ फ्रीडम जोपर्यंत आपला डिफाईन होत नाही तोपर्यंत आपण क्लिअर कट करायचं नाही. ओके, कारण की बघा काही लोकांना आता हे गामाची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली? गामा इक्वल्स टू ते CP अपॉन CV किंवा गामाचा दुसरा फॉर्म्युला आहे 1 + 2/f. ठीक आहे, बघा गामाचे दोन फॉर्म्युले आपले, ॲडियाबॅटिक रेशो CP अपॉन CV किंवा गामा इक्वल्स टू 1 + 2/f. ओके, आता आपल्याला गामा किती मिळाला? 1.4. राईट हँड साईडला आपण हे घेऊ 1 + 2/f. ठीक आहे, बघा हा इकडे करतो 1.4 - 1 इक्वल्स टू 2/f. व्हॉट रिमेन्स? 0.4 इक्वल्स टू 2/f. आपल्याला f पाहिजे, देअरफॉर f इक्वल्स टू 2 अपॉन 0.4 म्हणजे 2/5. देअरफॉर 2 अपॉन 2 इंटू 5 केला गेल्यावर 2 टू गेट कॅन्सल. देअरफॉर डिग्री ऑफ फ्रीडम बिकम्स 5. आता खूप क्लिअर झालं. आता खूप क्लिअर झालं. तसं तर आपण इथपर्यंतच ओके होतो. ज्याला डायटॉमिकसाठी गामाची व्हॅल्यू माहिती आहे 1.4 तो इथपर्यंतच येणार. परंतु ज्याला कन्फ्युजन आहे की गामा इक्वल्स टू 1.4 डायटॉमिकसाठी येते की नाही, कन्फ्युजन आहे, त्याच्यासाठी मग ही प्रोसिजर आहे. आता डिग्री ऑफ फ्रीडम इथं 5 आला, इथं कन्फर्म झाला की जो काही गॅस मॉलिक्युल्स आहे तो काय राहणार? रिजिड डायटॉमिक राहणार. देअरफॉर द ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज द करेक्ट वन अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2016. इथं लक्षात. अशा पद्धतीनं जर तुम्हाला करायचं राहिलं तर असं सॉल्व करू शकता. ओके, बघा त्यांनी आपल्याला गिवन दिलं होतं R upon CV equals to 0.4. Using the Mayer's relation in place of R we are going to put the value CP minus CV. अल्जेब्रा सॉल्व केला, गामाची व्हॅल्यू 1.4 येतात. डिग्री ऑफ फ्रीडम डायटॉमिकसाठी गामा किती येतो? 1.4. ओके, आता बघा तुम्ही याच्यावरूनही फाइंड आउट करू शकता. कोणता फॉर्म्युला आहे बघा? CP upon CV. गामा इक्वल्स टू CP upon CV. CPची व्हॅल्यू किती राहते बेटा? f/2. हां, 1 + f/2 इंटू R आणि CVची व्हॅल्यू राहते f/2 इंटू R. R गेट कॅन्सल. देअरफॉर 1 + f/2 अपॉन f/2. ठीक आहे, डिग्री ऑफ फ्रीडम जर 5 फुटलं तर गामा 1.4च यायला पाहिजे. बघा 1 + 5/2 अपॉन 5/2. सॉल्व करूया आपण. बघा 1 + 5/2ला सॉल्व करूया. दोघांचा बेस काय झाला? म्हणजे 7/2. 7/2 अपॉन 5/2. देअरफॉर 7/2 इंटू 2/5. 2 टू गेट कॅन्सल. 7/5 जर केलं तर तुम्ही 1.4 येते. कोणत्याही पद्धतीनं जा. इथं लक्षात.
दिस इज एकदम सिम्पल होतं. गामा 1.4 तुम्हाला माहीत आहे. गामा जर 1.4 डायटॉमिकसाठी तर इथं क्लिक. अदरवाईज डिग्री ऑफ फ्रीडम पॉईंट आउट करा, इथं पण तुम्हाला ऑप्शन तो क्लिक होऊ शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, नक्कीच तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव्ह टू द सोल्युशन नंबर 2. बघा त्यानंतर ओके, मेयर्स रिलेशन अतिशय इथं महत्त्वाचा जो काही रोल आहे, मेयर्स रिलेशन, ॲडियाबॅटिक रेशो, गामा, या सगळ्या गोष्टी माहीत राहिल्या पाहिजे. अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. क्लिअर. नाव इट्स डिपेंड ऑन यू हाऊ, म्हणजे तुम्ही कसं घेता एखाद्या गोष्टीला, ते सगळं आपल्यावर डिपेंड राहते. ओके, इथं लक्षात. तुम्हाला काय आहे ना, ठीक आहे, मी इथं तुम्हाला येत आहे न्यूमेरिकल सॉल्व्ह करता, मी बरंच लेक्चरमध्ये म्हणत असतो, पण तुम्ही जोपर्यंत त्या गोष्टीसाठी भिडणार नाही तोपर्यंत त्या गोष्टीला अर्थ नाही राहत. याच्या लक्षात. ठीक आहे, घरचे म्हणत आहे CET करायचं आहे, नीट करायचं आहे, जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की नाही बा आपल्याला जॉब पाहिजे, आपल्याला करायचं आहे, तोपर्यंत शक्य नाही. क्लिअर. नाव सी वी आर गोइंग टू डिस्कसिंग द न्यूमेरिकल नंबर 2. फॉर अ रिजिड डायटॉमिक, चला काही हरकत नाही, त्यांनी म्हटलंच आहे की जो काही गॅस मॉलिक्युल रिजिड डायटॉमिक मॉलिक्युल आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आरचा रिलेशन दिलेला आहे CPच्या फॉर्ममध्ये, R = N times CP, where CP is the molar specific at constant pressure and the N is the just a number, hence N is equals to, they are asking to find the number. बघा त्यांनी आपल्याला गिवन रिलेशन दिलेलं आहे, R = N times CP. R is universal gas, N is just a numerical number, CP molar specific at constant pressure. They are asking to find the numerical value of N. बघा, using the Mayer's relation you have, R = CP minus CV. बघा या दोन इक्वेशनमध्ये थोडंसं लक्ष द्या. बघा राईट हँड साईडला काय बेटा CP, जर मी CV इन टर्म्स ऑफ जर CP लिहिलं, इथं लक्षात मला काय करायचं. बघा दोघांची लेफ्ट हँड साईड कशी आहे, सेम. राईट हँड साईडमध्ये मला फक्त CP पाहिजे आणि एक न्यूमरिकल व्हॅल्यू पाहिजे. जर मी या CVला इन टर्म्स ऑफ CP केलं तर CP काय निघते, इथं CP समजा कॉमन निघणार. मग CP कॉमन निघण्यानंतर 1 मायनस समजा इथं काहीतरी x येणार, म्हणजे काहीतरी न्यूमरिकल व्हॅल्यू बनणार. म्हणजेच R = समजा हे Y × CP. ओके, हे Y एक न्यूमरिकल व्हॅल्यू आहे. ओके, मग आता ह्या दोन इक्वेशन जर कम्पेअर केलं तर बघा लेफ्ट हँड साईडला R, राईट हँड साईडला CP. मग Y जे काही एक न्यूमरिकल व्हॅल्यू येणार 0.70. ओके, मग ती कशाची व्हॅल्यू राहणार, N ची. म्हणजे तुम्हाला समजलं ना मला काय फाइंड आउट करायचं आहे. जो काही मेयर्स रिलेशन आहे त्या मेयर्स रिलेशनमध्ये CVला मला इन टर्म्स ऑफ CP लिहायचं. इथं लक्षात, मेयर्स रिलेशनमध्ये CVला इन टर्म्स ऑफ CP लिहायचं, काही हरकत नाही. बघा आपल्याला त्यांनी दिलं आहे की रिजिड डायटॉमिक मॉलिक्युल्स आहे, याचा अर्थ डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे बेटा, 2. आणि गामाचं तुम्हाला रिलेशन माहीत आहे, गामा = CP/CV. रिजिड डायटॉमिक मॉलिक्युल्स, हां CP/CV. ओके, चला काही हरकत नाही. ओके, तर बघा मला गामाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, गामाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायचा प्रयत्न करू. CP म्हणजे आत्ताच बघितलं आपण 1 + F/2 × R, काही हरकत नाही. C म्हणजे F/2 × R, चला काय हरकत नाही. डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याकडे किती आहे, सॉरी 5 होणार आहे. डायटॉमिकसाठी किती राहते, 5. डिग्री ऑफ फ्रीडम इथं 5 R गेट कॅन्सल. ओके, 1 + 5/2 आणि इथे बेटा 5/2. 1 + 5/2 आत्ताच बघितलं आपण किती येते, 7/2 / 5/2, म्हणजे 7/2 × 2/5, म्हणजेच काय शिल्लक राहिलं बेटा, 7/5. ही कशाची व्हॅल्यू आली बेटा, CP/CV. ठीक आहे, आपल्याला CV इन टर्म्स ऑफ CP पाहिजे, मग रेसिप्रोकल करा. CP/CV = 5/7. देअरफॉर CV = 5/7 टाइम्स CP. म्हणजे CV इन टर्म्स ऑफ CP आणलं मी, ही व्हॅल्यू आता इथं पुट करा. देअरफॉर R = CP - CV, 5/7 टाइम्स CP. CP काय निघाला, कॉमन शिल्लक किती राहिला, 1 - 5/7 = R. देअरफॉर R = CP. दोघांचा बेस 7 केला, 7 - 5 राहिला 2. ओके, आता 2/7 करायचं आपल्याला. देअरफॉर 2/7 0 पॉईंट. ओके, 5 × 5 = 5 × 2 = 5 × 2/7 ना रे बा, 7 सॉरी, 7 × 7 7 2 = 14, 7 × 1 21, 3चा भाग नाही जात, 2चा भाग जातो. 7 2 = 14, शिल्लक किती राहिलं बेटा इथं 6. ओके, 7 8 = 56, 8चा भाग जाते, म्हणजे 0.28. बघा 0.28. ओके, याच्या पुढे 100% तेच राहणार आहे, याच्यानंतर 5नच भाग जाणार आहे. येतं लक्षात बेटा. ओके,
कारण की 0.4 झाला, हा 0.3 झाला, हे दोन ऑप्शन असेच कॅन्सल झाले. सेकंड डिजिटमध्ये इथं 8 होता, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3rd वन इज द करेक्ट वन. सो दिस इज द वे दॅट यू कॅन फाइंड द सोल्युशन फॉर द न्यूमरिकल नंबर सेकंड. परत एकदा सांगतो, काही टेन्शन घ्यायचं. R = n टाइम्स CP दिलेलं आहे. मेयर्स रिलेशन आपल्याकडे आहे. मेयर्स रिलेशन आणि हे रिलेशन कुठंतरी जुळल्यासारखं वाटते. कधी जुळल्यासारखं वाटते? जेव्हा CV इन टर्म्स ऑफ B काय लिहितो? CP. बघा, CPच्या फॉर्ममध्ये लिहिलं, CP कॉमन निघाला आणि एक न्यूमरिकल व्हॅल्यू इथं तयार झाली. CP = 0.28. कितीचा भाग गेला इथं नंतर? 57. ठीक आहे. आता हे रिलेशन आणि हे रिलेशन बघा, R = n टाइम्स CP. बघा, दोघांकडे R आहे, दोघांकडे CP आहे, त्याच्यामुळे n ची व्हॅल्यू किती राहणार? 0.285. ठीक. मग आपल्याला लक्षात आलं होतं की CV इन टर्म्स ऑफ CP लिहायचं. मग ते कसं लिहायचं? आपल्याकडे रिलेशन आहे, गामा = CP/C. CP आणि CPची व्हॅल्यू टाकली, गामा फाइंड आउट केला. ठीक आहे. मग इथून मी CV ॲडजस्ट केला आणि तो इथं पुट केला. मग पुट केल्यानंतर एकदम सोपी गोष्ट झाली. लक्षात आलं पाहिजे ना की असं करायचं, असं लक्षात आलं पाहिजे. मोठा टास्क आहे. ठीक आहे. म्हणजे यामध्ये दोन्ही जो एक्झाम्पल होता महाराष्ट्र सिटी 2016 आणि 2017चा, विचार करायला लागतो. एकदम रिलेशन, एकदम फॉर्म्युला एकदम सिंपल आहे, परंतु तुम्हाला विचार केल्याशिवाय किंवा म्हणजे असं होऊ शकते का, इतकं तरी विचार आला पाहिजे. स्ट्रेट फॉरवर्ड नाही आहे ना, की जसं न्यूमरिकल व्हॅल्यू घेतलं ना आपण डायरेक्ट टाकून दिलं आणि सोल्युशन आपल्याला मिळालं, तसं नाही आहे. विचार करावा लागतं. त्याच्यामुळे नीट लेवलचे क्वेश्चन्स आहे. ओके. म्हणजे असे क्वेश्चन्स तुम्हाला नीटमध्ये येऊ शकते आणि तुम्ही प्रॅक्टिस करा यार. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार ना तोपर्यंत शक्य नाही. मी तर कितीही शिकवत गेलो, याच्या लक्षात, मी कितीही घंटे शिकवलं त्याला महत्त्व नसतं. तुम्ही काय करायचं त्याला खूप महत्त्व असतं, कारण की यू आर अटेम्प्टिंग द एक्झाम्स, यू आर द ॲस्पिरंट्स. क्लिअर? जर आपला उपक्रम आवडत चालला सर तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.